नागपूर जिल्ह्यातील रामटेक बायपास रस्त्यावर असलेल्या आणि नागारा तलावाच्या काठावर आणि पाण्यात शेकडो मृत मासे तरंगताना आढळून आले असून माशांच्या मृत्यूचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। मथुरा सागर पाणबरेजा संस्थेच्या मालकीचा हा तलाव संस्थेने रामटेक येथील कंत्राटदार नितीन जितेंद्र पचारे यांना 5 वर्षांसाठी भाड्याने दिला होता। यासोबतच संकुलातील इतर 5 लहान मोठे तलाव देखील त्यांना भाड्याने देण्यात आले। मत्स्य उत्पादक नितीन या तलावात मासेमारी करतात, त्यामुळे गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे ते तलावावर पोहोचले। यावेळी त्यांना तलावाच्या काठावर आणि पाण्यात शेकडो मासे पोहताना दिसले। ते दृश्य पाहून कंत्राटदार नितीन घाबरले। त्याने ताबडतोब त्याच्या मुलाला आणि सहकाऱ्यांना बोलावले। माशांच्या मृत्यूच्या कारणाचा शोध घेण्यात आला, परंतु मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे। मृत माशांमध्ये रोहू, कथला, मुर्जल, सिपनस, ग्रासकर प्रजातीचे मासे होते। तथापि माशांच्या काही प्रजाती जिवंत होत्या। मेलेल्या माशांमुळे परिसरात दुर्गंधी पसरली। या घटनेत मोठे नुकसान झाल्याची माहिती कंत्राटदार नितीन पचारे यांनी दिली आहे। तलावाची मालकी असलेल्या पाणबरेज संस्थेच्या अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती तात्काळ देण्यात आली असून संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर भोयर यांनी तलावावर येऊन घटनेची माहिती घेतली, परंतु कंत्राटदार आणि संस्था यांच्यातील करारानुसार कंत्राटदाराला नुकसान सहन करावे लागेल हे स्पष्ट करण्यात आले आहे। काही मासे रामटेक येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात पाठवले जातील आणि वैद्यकीय तपासणीनंतर माशांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट केले जाईल। कडक उन्हामुळे तलावात तयार झालेल्या विषारी वायूमुळे रामटेक शहराचे सांडपाणी तलावात साचल्यामुळे ही घटना घडली असा प्राथमिक अंदाज आहे। मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीमुळे कंत्राटदार नितीन यांनी सरकारी मदत मागितली। संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर भोयर म्हणाले की संस्था त्यांच्या सोबत आहे आणि ते सरकारी अनुदानासाठी प्रयत्न करतील। दिवसभर तलावातून मृत मासे बाहेर काढण्यात आले आहेत। प्रतिनिधी अजय मेहेरकुळे, NTV न्यूज मराठी, रामटेक, नागपूर।